आणि 4 फेब्रुवारी नंतर मनोज जरांगे यांचा मास्टर प्लॅन काय असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 24 फेब्रुवारी पासून महाराष्ट्रभर आंदोलनाचा वणवा पेटणार आहे। सकाळी 10 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत प्रत्येक गावात आंदोलन केलं जाईल। सकाळी शक्य न झाल्यास संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत आंदोलन करा असे सांगण्यात आलंय। प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। परीक्षा चालू असल्यानं आंदोलनात विद्यार्थ्यांना त्रास नको अशी सूचना देण्यात आली आहे। गरज पडल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा केंद्रावर पोहोचवा असं देखील सांगण्यात आलंय। आंदोलन करताना कुठेही जाळपोळीचे प्रकार करू नयेत। विनाकारण गुन्हे दाखल झाल्यास संपूर्ण गावानं पोलीस स्टेशनात बसावं। अधिकारी, मंत्री, आमदार, खासदारांना गावात दारात येऊ देऊ नका। आंदोलन करताना निवडणुकीची आचारसंहिता मोडू नका। आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगानं निवडणूक घेऊ नये। निवडणूक घेतल्यास नेत्यांना प्रचार करू देऊ नका। प्रचारासाठी आलेल्या गाड्या संपूर्ण गावानं ताब्यात घ्या। 29 फेब्रुवारीला संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं एकच रास्ता रोको करण्यात येणार आहे। 29 फेब्रुवारी नंतर वृद्ध मंडळींनी उपोषणाला बसावं असं आवाहन करण्यात आलंय। माझ्या आई वडिलांसह 30 लाख वृद्ध मंडळी उपोषण करतील आणि उपोषणात मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची राहील असं जरांगेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।